Hello student. In this video we are going to study use your brain power. First point is why large large animals cannot carry out respiration without the help of circulatory system. The large animals means the animals belongs to vertebrates are the large animals. They cannot carry out respiration without the help of circulatory system. We know in vertebrates circulatory system have heart and respiratory system have lungs. This is respiratory system, okay, and circulatory system heart, okay. आता ह्या सर्क्युलेटरी सिस्टीम शिवाय रेस्पिरेशन शक्य का नाही, तर इन द lungs alveoli are present and these alveoli are surrounded by blood capillaries. Alveoli, suppose this is the highlight part of the lung, alveoli. These alveoli are surrounded by blood capillary and blood capillary carry blood, and in alveolus O2 is present which is enter through respiratory tract during inspiration. इथून O2 आत येतो, ओके. मग हा O2 या अल्व्हिओलसमध्ये असतो, तो O2 त्या ब्लडमध्ये जातो आणि असं हे ब्लड जे आहे ते ब्लड हार्टकडे येतं. आता याला ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणायचं, कारण का याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त आहे आणि CO2 कमी आहे. हा ऑक्सिजन आहे, हा CO2 कमी आहे, ओके. नंतर हे हार्टकडून ब्लड टिश्यूकडे येतं. समजा हे टिश्यू आहे, ओके, टिश्यूकडे आलं आणि त्या ब्लडमध्ये O2 जो आहे तो सेलमध्ये जातो, टिश्यूमध्ये जातो, ओके. त्यानंतर या टिश्यूमधून CO2 बाहेर पडतो आणि तो ब्लडमध्येच मिक्स होतो आणि मग हे ब्लड हार्टकडे जातं. आता इथे पहा CO2 जास्त आहे, हा CO2 आहे, हा O2 कमी आहे. इथे सुद्धा हा O2 जास्त आहे आणि CO2 कमी आहे, लक्षात. नंतर हे हार्टकडून परत ब्लड लंग्समध्ये जातं आणि तिथे सुद्धा काय झालेलं आहे, इथे सुद्धा या ब्लडमध्ये CO2 जास्त आहे आणि O2 कमी आहे, हा CO2, ओके. तर अशा प्रकारे हा पाथ आहे. तर इथे ब्लडमध्ये
हिमोग्लोबिन आहे आणि ब्लड प्लाझ्मा आहे. त्याच्यामध्ये O2 आणि CO2 डिझॉल्व होतो. Hb कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म ऑक्सिहिमोग्लोबिन आपल्याला माहिती आहे. आणि O2 इज ऑल्सो डिझॉल्ड इन प्लाझ्मा आणि त्यामुळे काय होतं की हा ब्लडमधूनच ट्रान्सपोर्ट होतो. लक्षात. देन CO2 ऑल्सो एंटर इंटू RBC. RBCमध्ये CO2 येतो आणि तो CO2 कॅरी करण्याचं काम इथे हे RBC आहेत. त्याच्यामध्ये हा RBCमध्ये CO2 आला आणि कंबाईन्स विथ H2O टू फॉर्म H2CO3. ओके. आणि त्यानंतर मग हा H2CO3 ब्लडमधून परत इथे लंग्सकडे येतो आणि मग हा CO2 लंग्समध्ये बाहेर पडतो. मग ब्लडच फक्त फ्लुइड असं आहे की ज्याच्यातून O2 आणि CO2 ट्रान्सफर होते, बाकी कशातून होत नाही. म्हणून इन लार्ज ॲनिमल रेस्पिरेशन विदाउट द सर्क्युलेशन इज इम्पॉसिबल. ओके, समजला. त्यानंतर दुसरा पॉईंट आपण पाहणार आहोत तो म्हणजे काव्या underwent a surgical procedure called rhinoplasty. What could have been the reasons for such surgery? On which part of the body is it carried out? Rhinoplasty is related with nose surgery. लक्षात. मग आता ती कशासाठी केली जाते? टू रिपेअर देअर नोज आफ्टर इंजुरी. समजा इंजुरी झाली असेल तर ती रिपेअर करण्यासाठी रायनोप्लास्टी केली जाते. त्यानंतर सेकंड रिझन काय? टू करेक्ट ब्रिदिंग प्रॉब्लेम. ब्रिदिंग प्रॉब्लेम असेल तो करेक्ट करण्यासाठी रायनोप्लास्टी केली जाते. ऑर अ बर्थ डिफेक्ट. बर्थ डिफेक्ट असेल तर तो करेक्ट करण्यासाठी रायनोप्लास्टी केली जाते. ऑन विच पार्ट ऑफ द बॉडी इज इट कॅरीड आउट? यस, नोजवरती. कुठे कॅरी? नोजवरती ही सर्जरी केली जाते. नाव नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द रोल ऑफ टॉन्सिल इन आवर बॉडी? हाऊ मेनी पेअर्स ऑफ टॉन्सिल डू वी हॅव? मग टॉन्सिल्स आर स्पेशलाइज्ड ऑर्गन्स दॅट आर पार्ट ऑफ द लिम्फॅटिक सिस्टीम. कशाचा पार्ट आहे? लिम्फॅटिक सिस्टीमचा पार्ट आहे. मग या टॉन्सिलचा रोल काय आपल्या बॉडीमध्ये? इट प्रोव्हाइड युअर बॉडीज फर्स्ट प्रोटेक्टिव्ह बॅरियर. बॅरियर म्हणून काम करतं. ओके. फ्रॉम फॉरेन सबस्टन्सेस दॅट यू इनहेल ऑर इंजेस्ट थ्रू द नोज ऑर माउथ. आपण नोजमधून एअर इनहेल करून घेतो त्यावेळेला त्यामध्ये फॉरेन पार्टिकल्स असतात, सम पॅथोजन्स असतात. मग त्या पॅथोजनला किल करण्याचं काम टॉन्सिल करत असतात. ओके. हाऊ मेनी टॉन्सिल्स डू वी हॅव? देअर आर 3 सेट्स ऑफ टॉन्सिल्स. फर्स्ट, pharyngeal tonsils, or it is also known as adenoids. Second is palatine tonsils, and third is lingual tonsils. These are 3 sets of tonsils. Now, next point of this topic, respiration and circulation, is Shreya's choked. Shreya's choked while eating dinner. While eating dinner. Shreya choked while eating dinner.
हाऊ कॅन यू हेल्प हिम. ओके, मग त्यासाठी काय मेथड आहे पाहूया आपण. यूज द रेड क्रॉस 5 and 5 मेथड. कोणती वापरायची? 5 and 5 मेथड वापर. ओके, यूज द रेड क्रॉस 5 and 5 method. So this method don't perform on child. ही मेथड लहान मुलांच्यावरती वापरू नका. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं? hit the person's back with the heel of your hand 5 times between the shoulder blades. ही मेथड ॲडल्टमध्ये वापरायची. कोणती? यूज द रेड क्रॉस 5 and 5 मेथड. हिट द पर्सन्स बॅक विथ द heel of your hand 5 times between the shoulder blade. ओके, आता लहान मुलांच्या मध्ये कोणती मेथड वापरायची ते पाहूया. परफॉर्म और नेक्स्ट. परफॉर्म Heimlich maneuver मेथड. Heimlich maneuver मेथड. मग याच्यामध्ये काय केलं जातं आहे? स्टेप्स कोणते आहेत पाहूया आपण. स्टेप्स. फर्स्ट, स्टँड बिहाइंड the person with your arm wrapped around their waist. लक्षात आलं का? स्टँड बिहाइंड द पर्सन्स. पर्सनच्या पाठीमागे उभे राहा. विथ युअर आर्म्स रॅप्ड अराउंड देअर वेस्ट. वेस्ट मीन्स कमर. त्यानंतर सेकंड स्टेप कोणते आहे पहा. लीन द पर्सन फॉरवर्ड. लीन द पर्सन forward. Then third step is ball your hand into a fist and place it on the person's abdomen above their navel. above their navel. म्हणजे या 3 स्टेप लक्षात आलं का? स्टँड बिहाइंड द पर्सन्स with your arms wrapped around their waist. Lean the person forward. पुढच्या बाजूला त्याला झुकवा. Ball your hand into a
फिस्ट, आपला मोठा आवळायची आणि चेंडूसारखा आकार करायचा. अँड प्लेस्ड इट ऑन द पर्सन्स ॲबडॉमेन, आणि त्या पर्सनच्या ॲबडॉमेनवर ठेवायचा. अबाव देअर नावेल, बेंबीच्या वरती ठेवायचा. आता त्यानंतर चौथी स्टेप कोणती आहे पाहूया आपण. फोर्थ स्टेप, यूज युअर फ्री हँड to grip your fist and press into the person's abdomen in an upward motion. काय करायचं बा, यूज युअर फ्री हँड टू ग्रीप युअर फिस्ट. तुमचा जो मोकळा हात होता तो आपली मूठ पकडण्यासाठी वापरायचा आहे. अँड प्रेस इन टू पर्सन्स ॲबडॉमेन, ॲबडॉमेनमध्ये तो प्रेस करायचा आहे. इन अँड अपवर्ड मोशन. हा चौथा स्टेप लक्षात आले. आता त्यानंतर पाचवी स्टेप कोणती आहे तर रिपीट धिस मेथड 5 times. ही रिपीट मेथड करा 5 वेळा. ओके. If the object is still stuck in the person's throat, expel this or repeat this step 5 more time. Okay, काय सांगितलं आहे? If the object is still stuck in the person's throat, repeat these steps 5 more times. पुन्हा 5 वेळा या स्टेप करा. ओके. So this is about the Heimlich Maneuver. आणि हे तुम्ही चोकड जर फोड झाला असेल तर मेथड वापरू शकता. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो व्हॉट इज रोल ऑफ इपिग्लॉटिस, रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन टॉपिक मधला नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट इज अ रोल ऑफ इपिग्लॉटिस. मग याचा रोल काय तर इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ food into trachea. आपली ट्रॅकिया जिथे आहे, ट्रॅकिया सुरू होतो त्याच्यावरती एक छोटीशी फ्लॅप असतो आणि जेव्हा आपण फूड गिळतो त्यावेळेला एसोफेगस रिकामा केला जातो आणि ट्रॅकियावरती तो फ्लॅप पडतो. त्यामुळे फूड आपलं ट्रॅकियामध्ये जात नाही आणि जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा तो फ्लॅप उघडतो आणि हवा आतमध्ये जाते. तर हा एपिग्लॉटिस आहे. ओके. त्यानंतर जर
आणखी काय तुम्हाला याच्यामध्ये शंका असतील तर विचारा, मला सांगितल्या जातील. समजलं हे सर्व? समजलं नाही तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि हे समजून घ्या. ओके, थँक्यू.